बाई तुझा आशीर्वाद आजचा 11 जूनचा भाग आपण पाहतोय प्रेक्षकांनो. तर होतं असं की राजाला घेऊन अवनी हॉस्पिटलमध्ये येते. तिथे अवनीला पाहिल्यानंतर आईचा रागाचा पारा चढतो. तू स्वतःच्या बापाच्या जीवावरती एका ड्रायव्हरसाठी कशी काय उठू शकते म्हणत तिने अवनीचं थोबाड फोडले. अवनी खूप गयावया करते, खूप पोटतिडकीने तळमळीने रिक्वेस्ट करते की तिला एकदा चंद्रकांताला भेटू देत. पण कोणीही तिची मनस्थिती समजून घेत नाही. कारण विवाने ऑलरेडी काड्या टाकलेले असतात ना. अवनीबद्दल तिच्याच घरच्यांच्या मनात विष पेरलेलं असतं आणि चोरून लपून छपून तो सगळा तमाशा बघून आसुरी आनंद लुटतो हा नीच विवान. पण अवनीची मनस्थिती स्वाती समजून घेते. अवनीचीही काही बाजू असेल तीही तिला ऐकायची असते. म्हणून स्वाती तिच्या आईबाबांकडे अवनीला पाठवते. राजा तिथे अवनीला घेऊन जातो. तिथेही स्वातीची आई वाटेल ते अवनीला बोलते, राजाचा अपमान करते. इकडे दांगटांची सून पळून गेली म्हणून आत्या अण्णांना चिडवत टिवचत त्यांच्यासमोर आनंद साजरा करत असते, नाचत असते. पण आता त्या आत्याच्या अशा काही अण्णांनी नाड्या आवळल्यात ना, चांगले हसू केले आत्याचा. पार रडकुंडीला आली आत्या. अवनीने राजाचं मनापासून कौतुक केलं आहे की त्याच्यासारखा जोडीदार मिळणं खरंच अशक्य आहे. आणि त्यावेळेलाच महेश स्वातीच्या घरी येतो. खूप मोठा तमाशा होतो आणि तो धक्के मारून अवनीला घराच्या बाहेर हाकलतो. पण त्यावेळेला राजाने आता महेशला चांगला धडा शिकवला आहे. का माहिती आहे? तो ताकीद देतो की जर माझ्या बायकोला काही झालं किंवा तिच्या डोळ्यात जरी पाणी आलं ना, तर आता राजा काय करेल बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि कसा वाटतो ते कमेंटसुद्धा करा. हॉस्पिटलमध्ये महेश गोळ्या औषधं आणण्यासाठी जातो आणि इतक्यातच राजाला घेऊन अवनी तिथे पोहोचतेच. अवनीकडे लक्ष जातं आईचं आणि आईला तिथे चंद्रकांत बोलणं आठवतं की जर उद्या कधी मी मेलो ना, तरी मला तिला हात लावू देऊ नका. अवनी खूप आशेने धावत येते. पण त्यावेळेलाच नेमकी तिची आई तिथे तिला आडवी थांबते. अवनीला ती जा विचारते की का आली आहेस तू इथे. अवनी रिक्वेस्ट करते की तिला चंद्रकांतला भेटायचंय. आई तिला खडसावते की स्वतःचा होऊ घातलेला संसार मातीत मिसळून इथे माझा संसार तू उद्ध्वस्त करायला आली आहेस का. जेव्हा अवनी रिक्वेस्ट करते पुढे येते त्यावेळेला आई जराही विचार न करता तिचं थोबाड फोडते. पण अवनीला काही वाटत नाही, रागही ती मनात ठेवत नाही. पण इतक्यातच सिस्टर येते. हा आरडाओरडा ऐकून आई तिला ताकीद देत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का अवनी, निघ इथून. सिस्टर येऊन तिथे ओरडते की काय चाललंय, जरा शांतता ठेवा. अवनी अजूनही शॉकमध्ये असते आणि हा जो काही तमाशा चालू असतो ना, विवान तो गुपचूप लपून पाहतो. आता स्वाती पुढे येऊन अवनीला समजावते की अवनी प्लीज ऐक, तू तू जा ना इथून. तरीही अवनी रिक्वेस्ट करते की वहिनी प्लीज तू समजून घे ना, मला एकदाच फक्त एकदाच बाबांना बघायचं आहे. अवनी ऐकत नाही म्हटल्यानंतर आईचा रागाचा पारा जास्तच चढतो. अवनीला ती अजून ओरडायला लागते की तुला जराही कशी लाज नाही वाटली ग. चक्क तू स्वतःच्या बापाच्या जीवावरती उठली आहेस. सगळे संस्कार तू धुळीला मिळवलेत अवनी. अगं निदान मनाची नाही तरी जनाची तरी लाज बाळगायला हवी होतीस. अवनीला आता हे मान्य असतं की सगळ्यांचा तिच्याबद्दल राग आहे. ज्या वेळेला आईच्या लक्षात राजाकडे जातं ना, त्यावेळेला ती मुद्दामच म्हणते की एका ड्रायव्हरसोबत पळून गेली आहेस तू अवनी. हे करताना तुला खरंच जराही लाज नाही वाटली. त्यावेळेला अवनी समजावण्याचा प्रयत्न करते की आई प्लीज, हे बघ हे खूप सारे गैरसमज झाले आहेत. ते सगळे गैरसमज मला दूर करायचे आहेत. मला बाबांना सगळं काही खरं सांगायचं आहे. पण त्याआधी मला बाबांना एकदा भेटू दे. आई तिच्या अंगावरती वचकते की अजिबात नाही अवनी, तू अजिबात यांना भेटायचा नाही आहेस. त्यावेळेला मात्र अवनी पार खचून जाते. तोपर्यंत दांगटांच्या घरी नमीला आता सगळं कळलेलं असतं. तिला मोठा धक्का बसतो की काय, हार्ट अटॅक. बापरे. देवाकडे ती प्रार्थना करते की अवनीच्या बाबांना काही होऊ नये, नाहीतर सगळं खापर त्या बिचारीवरती फुटायचं आयुष्यभर. इतक्यातच अण्णा आलेले असतात आणि नेमकं आत्या तिला बघते. अण्णा आल्यानंतर आत्या मुद्दामच डिवचायला लागते की धोंड्या
अरे कुठे गेली तुझी सून? गेली घर सोडून. त्या दिवशी तर माझ्यासमोर चांगला नाचत होता ना, की लायटिंग डान्सिंग डान्सिंग लायटिंग. आता नाच ना मग. थांब, मीच नाचते. आता जाते, ब्लूटूथ स्पीकर घेऊन येते आणि त्यानंतर मोठ्याने गाणी लावून नाचायला लागते. मुद्दाम अण्णांना डिवचत असते हां. आता न मी तर डोक्यालाच हात लावते, कारण समजावून पण ते ऐकणाऱ्यातली नाहीच आहे. तोंडातल्या तोंडात अण्णा पुटपुटतात. आधी तो दत्त्या माझ्या छाताडावर नाचत होता आणि आता ही कावळीन. सख्खे भावंड आहे की रक्त पिणारी भावकी आहे तीच कळना. आत्या रागाने येते आणि विचारते की काय रे, तोंडातल्या तोंडात काय पुटपुटत होतात, सांग ना. अरे कावळीनीचं नाही, या सुलक्षणाचा श्राप आहे. अरे माझा श्राप आहे तो. तो कधीच खोटा ठरणार नाही. तुझ्या घराला कधी बी बाईचा आशीर्वाद मिळणार नाही. धोंड्या, तुझी पहिली बायको गेली मरून आणि दुसरी गेली पळून. आता तुझी सून बी गेली पळून. लायटिंग डान्सिंग करत आता त्याच्यासमोर इतकी नाचत सुटते. धोंड्या, एक काम कर ना. तू एक काम कर. तू ना ही जागा आहे ना, ती माझ्या नावावरती करून टाक आणि तू जा ना तुझ्या लेकरांना घेऊन दूर निघून. म्हणजे बघ, तुझ्या समध्या पोराची बी लग्न होतेली. आता आत्या आसुरी आनंद साजरा करत असते. त्यांच्यासमोर नाचत काय असते. पण आता आत्याला असे काही अण्णा रडकुंडीला आणतात ना, मुद्दामच म्हणतात की सुले, तू इथं माझ्या घरात काड्या करायला लागली. तुझ्या नवऱ्यानं तिकडे दुसरं लग्न करून सोबत आणले की तुला. आता घाबरते विचारते की काही बी खोटं बोलू नकच. अण्णा म्हणतात की आम्ही कशाला खोटं बोलू, हा धोंडीराज बाजाजी दांगड खोटंच बोलत नाही. विचार तू. मला तर असं कळलं आहे की त्या दुसऱ्या बाईला दिवस बी गेलेत. तिकडं नवीच्याच काळजाचा ठोका चुकतो की ऐकून. आता रडकुंडीला येते आणि म्हणते की तू 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 खोटं बोलायला लागलायस धोंड्या. मी ना फोन करूनच बघते आता. अण्णा म्हणतात की जा जा बघ बघ. आता रडतच आता जाते घरी. नमी घाबरत विचारते की खरं खरं मामा, माझ्या बाबानं खरंच दुसरं लग्न केलं आहे. त्यावर अण्णा हसत म्हणतात की कुणाला माहिती, तुझ्या त्या आईला सूर्य आनंद झाला होता ना, थोडा ब्रेक लावायला बोललो काहीतरी. आणि नमीला ते बाजूला सरकायला सांगतात. पाण्या आणि धान्या दोघांनाही अवनी गेल्याचं खूपच टेन्शन आलेलं असतं. पण त्यावेळेला यशादा दोघांनाही समजावतो की हे बघा, तुम्ही एक काम करा, जेवण झालं आहे, आपापले डबे घ्या आणि जावा आपापल्या कामावरती. हे बघा, तुम्ही अजिबात निगेटिव्ह बोलायचं नाही आहे. जे होईल ते होईल ना. पण यशादाला टेन्शन आलेलं असतं की अजून काय काय बघायला लागणार आहे देवच जाणे. इकडे हॉस्पिटलमध्ये आई चिडलेली असते. अवनीला ती सांगते की जरी आम्हाला थोडा उशीर झाला असता ना अवनी, होत्याचं नव्हतं झालं असतं. अवनी तिथे दाय मोकलून रडायला लागते. पण आईला वाटतं की अवनी वरवरचे नाटकं करते, कारण विवाने त्यांचे अवनीच्या विरोधात कान भरलेले असतात. अवनी जे बोललीच नाही आहे चंद्रकांतबद्दल, ते काहीही वाढवून सांगितलेलं असतं. त्यांच्या मनात फक्त आणि फक्त अवनीबद्दल विष पेरलेलं असतं. आता त्यांच्या मनात शेवटी राग, तिरस्कार, द्वेषच राहणार ना. तुझ्या रडण्याने माझ्यावरती कसलाही फरक पडणार नाही आहे अवनी. अवनी रिक्वेस्ट करते की आई, हे बघ ऐक ना आई, तू 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 मला ओरड, हवं तर मार, पण प्लीज प्लीज मला एकदा बाबांना भेटू देत नाही. अवनी इतकी तळमळीने रिक्वेस्ट करत असते. पण तिची आई तिला आता ओरडते की हे बघ, हात जोडते तुझ्या पुढे. जर तुला तुझे बाबा जिवंत हवे असतील तर निघ इथून. अवनीच्या पायाखालची जमीनच हादरते. कसंबसं स्वाती तिला बाजूला घेऊन जाते. आता विवान चोरून जो बघत असतो तो बुडाला पाय लावून पळतो की तिथून. गुपचूप अवनीवरती नजर ठेवूनच असतो. स्वाती बाजूला घेऊन येते अवनीला. अवनी रडत असते, पोट तिडकीने रिक्वेस्ट करत असते की वहिनी प्लीज, मला प्लीज एकदा बाबांना भेटू देत ना गं. स्वाती तिला जा विचारते की तुला आत्ता आठवण येते बाबांची? हां अवनी, पळून जाण्याआधी तू जराही विचार नाही केला बाबांचा? आणि मला सांग की तू इतकी कठोर कधीपासून झालीस ग? बाबांना काहीही झालं तरी मला काडीचाही फरक पडणार नाही असं म्हणालीस तू? अवनी धक्क्याने विचारते की काय? कुणी सांगितलं तुला हे सगळं? वहिनी, कुणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? अवनीने रागात जा विचारता स्वातीच्या तोंडून विवांचं नाव बाहेर पडतं. आणि हीच गोष्ट अवनीच्या जिव्हारी लागते. अवनी विचारते की अच्छा, म्हणजे त्या विवांवरती तुमचा विश्वास आहे?
तो काहीही येऊन सांगतो आणि तुम्ही विश्वास ठेवता, पण घरच्या मुलीवरती तुमचा विश्वास नाही आहे. स्वाती घाबरते आणि सांगते की बघ अवनी, तू प्लीज जा इथून. हे सगळं विवाने मला नाही, महेशला सांगितले. आणि महेशला तर तू ओळखतेच. तू केव्हाही येईल, तू गोळ्या औषधं आणायला गेलाय. अवनी प्लीज जा इथून, नंतर तो काय तमाशा करेल सांगता नाही येणार. अवनी कोसळते, खचून जाते. तिथेच बसून विचारते की कुठे जाऊ ग मी, कुठे घर आहे माझं. स्वाती धक्क्याने राजाकडे बघायला लागते आणि राजा तिच्यापासून नजर चोरायला लागतो. त्यानंतर स्वाती अवनीची मनस्थिती समजून घेते. तिला समजावते की हे बघ अवनी, तू एक काम कर. तू ना माझ्या आईबाबांकडे जातेस का राहायला? थोड्या वेळासाठी. काय महेश आल्यानंतर उगाचच राडा नको. अवनी मला कळतंय की तुझी नक्कीच काहीतरी बाजू असेल. आपण थोडा वेळ घेऊन नंतर बोलूयात ना या विषयावरती. तू जा आधी. जेव्हा ती पटकन स्वाती आईकडे जाते, आई चिडून विचारते की गेली का ग ती? स्वाती सांगते की हो गेली. आई ताकीद देते की पुन्हा ती इथे येता कामा नये. अवनीच्या काळजाला इतके घाव बसतात त्यांच्या शब्दांचे. अवनी रडायला लागते. राजाकडे आपले दुःख मोकळं करते की एवढी वाईट आहे का रे मी? अरे कुणाचाच खरात माझ्यावरती विश्वास नाही आहे. साधं बाबांना सुद्धा मला कोणी भेटू देत नाही आहे. आणि तिचं लक्ष मंगळसूत्राकडे जातं. तेव्हा ती चवताळून उठते की सगळं याच्यामुळे झालं आणि रागाच्या भरात ती मंगळसूत्र काढणार. राजा समजावतो, का काय 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 करताय काय तुम्ही? तुम्ही चला आधी इथून. महेश सर आले तर उगाचच राडा नको, चला. आणि अवनीला घेऊन तो जातो. विवानही आता त्यांचा पाठलाग करतो आणि हा विवान पुन्हा एकदा कांड करणारच आहे. इकडे कामावरती यशोदाला त्याच्यासोबतचे 2 जे कामगार असतात ते प्रश्न विचारतात की यशोदा, म्हणजे तुमच्या घरी सुनबाई आली असं कळलं आम्हाला. तेव्हा यशोदा आनंदाने सांगतो की खरं आहे ना, खरंच सुनबाई आली आहे. आता दुसरा मुद्दाम विचारतो की हाय का गेली रे ती? यशोदा सांगतो की आजच गेली. मग ते दोघे एकमेकांना भांडायला लागतात 50-100 रुपयावरून. यशोदा जेव्हा जा विचारतो ना, त्यावेळेला यशोदाला कळतं की या दोघांनी अवनीच जाईल असाच ग्रह बांधून पैज लावली होती. यशोदा विचारतो की आमच्या घरच्या सुनबाईवरती तुम्ही पैज कसले लावत सुटलाय रे? पण आता ते दोघेही सांगतात की आम्हीच काय, अख्खं गाव बोलते की तुमच्या घरात बाई राहणारच नाही म्हणून. आम्हीच नाही तर अख्खं गाव एकमेकांना पैज लावते. ऐकून यशोदाचा इतका संताप होतो. आता यशोदा त्या दोन्ही कामगाराची चांगली खरडपट्टी काढतो की घर सोडून जाणाऱ्यातले नाही आहे सोनबाई आमचे. अरे तिच्या वडिलांची तब्येत बिघडली म्हणून गेली आहे ती. मुलीला सासरचं माहेरचं दोन्हीकडचं बघावं लागतं. तेव्हा ते दोघेही कान पकडून माफी मागतात. यशोदाला मनातच भीती वाटते की सुनबाई आणि राजा दोघेही सुखरूप घेऊन ये देवा. ते दोघेही कुठल्या परिस्थितीत असतील काय माहिती. राजा इकडे तोपर्यंत अवनीला स्वातीच्या घरी घेऊन येतो. अवनी राजाला घेऊन जेव्हा स्वातीच्या घरी जाते तोपर्यंत स्वातीने तिच्या बाबांना फोन करून सांगितलेलं असतं की अवनी तिथे राहायला येते. आता बाबा सांगतात की बेल वाजले म्हणजे अवनी आलीच असेल. जेव्हा ते राजाला पाहतात ना, त्यावेळेला त्यांची बोलतीच बंद होते. अवनी आता बिचारा राजाला खालती जाऊन थांबायला लावते. म्हणजे किती तो अपमान यार, जाईल तिथे अपमान होतो राजाचा. यासाठी वाईट वाटतं या प्रेक्षकांनो. ते पटकन अवनीला घरात घेतात. अवनीला बसायला सांगतात. अवनी त्यांचे आशीर्वाद घेते. राजा तोपर्यंत बाहेर गेलेला असतो, खालती जाऊन थांबतो. आता बाबा स्वातीच्या आईला हाका मारून बोलावून घेतात. स्वातीची आई जेव्हा येते अवनीला पाहिल्यानंतर तिच्या डोक्यातच सनक जाते. आता बाबांना ती बाजूला बोलावून घेऊन येते. बाबा तिला समजवतात की अगं बोल, अवनी आली आपली. पण नाही, ती त्यांना सांगते की तुम्ही जरा आत येता का? आणि ते बाजूला जायचं फक्त एक नाटक आहे. नाही म्हणजे अवनीला सगळंच ऐकू येतं. आता स्वातीची आई बाबांना ओरडत असते की तुम्हाला काही कळतंय का? माहिती आहे काय दिवे लावून आली आहे ती? अहो तुम्ही कशासाठी तिला घरात घेतलेत? बाबा सांगतात की अगं पण स्वातीने फोन केला होता मला तसा. तेव्हा आई चिडचिड करते की स्वाती ना भावनेच्या भरात करते हे सगळं. तुम्हाला कळतंय का? जावई बापूंना जर कळलं ना तर काय अवस्था होईल.
तुम्ही सांगताय तिला जायला का मी सांगू? आणि ती स्वतःच पुढे येते. अवनी आता तिचे आशीर्वाद घ्यायला जाणार तर ती तिला थांबवते. स्वातीची आई अवनीचा अपमान करते. तिला वाटेल तसं बोलते की अवनी, हे सगळं करताना तुला जराही काहीच कसं वाटलं नाही गं? अगं निदान बाबांच्या टेटसचा तरी विचार करायचा हवा होता. तू साध्या एका ड्रायव्हरसोबत. पण स्वातीचे वडील पटकन परिस्थिती सावरून घेतात. आईला समजावतात की ए अगं थांब, हे बघ अवनी, तू काळजी करू नकोस, तू हवे तितके दिवस इथे राहा. तेव्हा अवनी सांगते की नाही काका, मी आलेच जरा, मी त्याला सांगून येते ना की मी इथे थांबणार आहे, तू जाऊ शकतो. अवनी राजाकडे जाते तेव्हा राजा विचारतो की सगळं ठीक आहे ना? अवनी सांगते की हो सगळं ठीक आहे. पण परत ती बोलते की नाही अरे, काहीच ठीक होत नाही आहे. मला सुरुवातीला वाटलं की घरातून निघून गेले तर सगळं ठीक होईल. नंतर वाटलं की आपलं ते खोटं खोटं लग्न केलं की नंतर सगळं ठीक होईल. पण काहीच ठीक होत नाही आहे. पण राजा इतकी छान समजूत घालतो अवनीची. अवनीला तो सांगतो की अहो हे सगळं टेम्परवरी आहे, नका ना टेन्शन घेऊ. काय आहे, अहो हा उन्हाळा एकदाचा गेला की फक्त पावसाळाच आहे ना नंतर. आणि मी तुम्हाला सांगितले ना, होप सोडायची नाही. होप लई. अवनी हसत म्हणते की तोफ चीज आहे. राजा सांगतो की हां. अवनी आता त्याला म्हणते की तू जा इथून, मी इथे थांबते काही दिवस. राजा म्हणतो की अहो नाही, तुम्हाला एकटीला सोडून कसं जाणार, मी थांबतो ना तुमच्यासोबत. अवनी सांगते की नाही, आता हे सगळं मलाच सावरावं लागणार आहे. बघते, बाबांना भेटते आणि समजावते त्यांना. राजा विचारतो की पण अहो ते तुमच्यावरती रागावलेत ना? अवनी म्हणते की हो, पण त्यांचा राग तर मलाच काढावा लागेल ना. आता हे सगळं अवनीचं बोलणं राजाच्या इतकं जीवाला लागलेलं असतं. तो खरं तर 2-4 पावलं पुढे जातो, पण बिचाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. अवनी अचानकच हाक मारते. राजा पटकन आपले अश्रू पुसतो आणि हसऱ्या चेहऱ्याने विचारतो की काय झालं? अवनी त्याच्याकडे येते आणि त्याला विचारते की तू माझ्यासाठी जितकं केलंस ना तितकं कुणीच केलेलं नाही आहे अरे. खरंच थँक्यू. पण माझी मदत करताना तुझे खूप सारे पैसे वेस्ट झाले असतील ना? आणि अवनी पटकन आपल्या हातातले अंगठी काढून राजाला देते. राजाला पुढे ती काही बोलूच देत नाही. राजा आता याचा अर्थ काढतो की म्हणजे तुम्ही मला आता कायमचं जायला सांगताय? अवनी म्हणते की पण हे कधी ना कधी संपणार होतंच ना. इकडे अण्णांनी आताचा चांगला बँड वाजवला आहे. नाही म्हणजे नवऱ्याचा फोन येत नाही आहे, नवरा फोन उचलत नाही. आता जाम रडकुंडीला आले हा. मला मला सोडून सवत आणतात. कसं दुसरं लग्न करतात बघतेच नाही मी. तर सगळ्याचा जाब विचारते मी. आताची चिडचिड चालू आहे हा. माझा विश्वासघात करतो काय? उचल फोन, सांगते तुला. आता ज्या वेळेला तिचा नवरा फोन उचलतो ना आत्याचा, तो म्हणतो की अरे वा, नाही म्हणजे मी काहीतरी चांगलं काम केलेलं दिसतंय म्हणूनच माझ्यासाठी फोन आला म्हणायचा. आत्या आता खरडपट्टी करायला लागते की चांगलं काम, तुम्ही ना इकडे याच आता, बघतेच तुम्हाला. तुमच्या बिझनेस पायी सगळं वाटोळं झालं, असता नव्हतं सगळं केलं. अहो माझ्या माहेरची इस्टेटसुद्धा फुकली तुम्ही. आणि आता काय दुसरं लग्न केलं? तेव्हा तिच्या नवऱ्यालाही मोठा धक्का बसतो. आता रडायला लागते की तुमचं आणि त्या सटवीचं कधी बी भलं होणार नाही. नमी येते आणि नमीला हसूच कंट्रोल होत नाही. म्हणजे आत्याची अवस्था बघून ती इतकी फिदीफिदी हसत सुटते ना. आता तिचा नवरा ताकीद देतो की सुलक्षणे, काहीही बोलू नकोस हां, उगाच वाटेल ते खपवून घेणार नाही मी. आत्या म्हणते की हां आता कशाला खपवून घ्याल ना, आता सगळं तुम्ही तिचंच ऐकाल, तिचंच बघाल. तिचा नवरा तिला ताकीद देतो की अगं तू पाठवलं म्हणून आलो ना मी इकडे. इथे एकच मला जड झाले, आता दुसरी कुठं उरावर बसू अजून. आता रडत विचारते की खोटं बोलू नका तुम्ही. इतक्यात नमीच हसत येते आणि सांगते की मम्मी आणि इकडे तो मोबाईल. आता शिव्या श्राप देत असते की तुमच्या ना तोंडात किडे पडतील, तुमचा ना जीवच जाईल. आता ती नमीला ओरडायला लागतात की नमे हसू नकोस हा, तू अजिबात हसू नकोस. अगं तुझी आई शिव्या श्राप द्यायला लागली मला, जीवाची मारायची श्राप द्यायला लागली मला, तर तू हसत सुटते. त्यावर आता नमी म्हणते की हसू नको तर काय करू? अगं मम्मी, तर धोंडे मामानं उगाचच काय बाई सांगितलं तुला,
आणि तू इथे येऊन पप्पाच्या डोक्याचं दही करते आहे का? त्यावर आता तिचा नवरा तिला ओरडायला लागतो की सुलक्षणे, कधी का अक्कल येणार आहे तुला? अगं दुश्मनाच्या सांगण्यावरून नवऱ्याच्या जीवावर उठलीस तू. आता चिडचिड करायला लागते की हसू नका, गप्प बसा, कामं करा कामं तुमची गुपचूप. आणि जर दुसऱ्या बाईचा विचार जरी केला ना तर तिथे येऊन मी आणि न मी फोन ठेवून देते. आता चिडचिड करते की त्या त्या धोंड्याला ना मी आता चांगली बघणारच आहे. नमीला ताकीद देते की हसू नकोस तू. त्या धोंड्याची सून गेली ना, परत आली ना, बघ कशी पळवून लावते तिला, टिकूच देत नाही त्याच्या घरात. आत्याचं पुन्हा तुणतुणं चालू झालं. इकडे राजा अवनीला अंगठी परत करतो. अवनीला तो सांगतो की हो, असल्या कुठल्याच अपेक्षेने मी काहीही केलेलं नाही आहे. माझी फक्त एकच इच्छा होती की तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत. राजा उलट अवनीला धीर देत असतो, तिला समजावत असतो की मॅडम, अहो तुम्हाला लोकांच्या स्वप्नातली घरं बांधायची आहेत, तुमची फर्म उभी करायची आहेत, तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत, तुम्ही त्याचा विचार करा, बाकीचा विचार जास्तीचा करू नका. त्यावर अवनी सांगते की नाही राजा, मी ना थांबणार आहे इथे. मी ना बाबांना सगळं काही खरं सांगेन की हे लग्न केलं होतं ना, ते खरं लग्न नाही आहे. एवढंच काय, हे मंगळसूत्र आहे ना, त्यांच्यासमोर मी काढून फेकून देणार आहे. त्यांना सांगणार आहे की त्यांच्या अवनीनं काहीच चुकीचं केलेलं नाही आहे. आता मंगळसूत्र फेकून देण्याची भाषा केल्यानंतर राजाला किती वाईट वाटलं असणार आहे ना प्रेक्षकांनो. पण दुसऱ्याच सेकंदाला अवनी राजाचं कौतुक करते की राजा, खरं खूप नशीबवान आहेस रे तू. तुझे भावंड, तुझे अण्णा खरंच खूप जीव लावणारी माणसं आहात तुम्ही. तुझी जी कोणी बायको होईल ना राजा, खरंच ती खूप नशीबवान असेल अरे, कारण तिला तुझ्यासारखा समजूतदार जोडीदार मिळणार आहे. पण मी बाबांना सगळं काही खरं सांगून टाके ना, आणि बाबा ऐकतील माझं. अवनी विचारते की ऐकतील ना रे राजा? राजा तिला विचारतो की मॅडम मी काय म्हणतो? तेव्हा अवनी म्हणते की नाही अरे, तू फक्त ना बाबांचा राग पाहिलायत, त्यांचं प्रेम बघितलेलं नाही आहे. त्यांची ना खूप लाडकी आहे अरे मी, खूप प्रेम आहे, खूप जीव लावला त्यांनी मला, ते माझं नक्की ऐकतील. राजा रिक्वेस्ट करतो की मॅडम मी काय म्हणतो, म्हणजे हे सगळं तुम्ही सांगा तुमच्या बाबांना, पण थोडासा वेळ घेऊन सांगता का? म्हणजे तुमचे भाऊ आणि बाबा खरंच खूप डेंजर माणसं आहेत हो. माझी फॅमिलीच्या सेफ्टीचा प्रश्न आहे. मी एक काम करतो, काही दिवसासाठी मी माझ्या अख्ख्या फॅमिलीला कुठेतरी बाहेर घेऊन जातो. मग त्यावेळेला तुम्ही तुमच्या आईबाबांना सगळं काही खरं ते सांगून टाका. तोपर्यंत थोडा वेळ घ्या. अवनी म्हणते की ठीक आहे. त्यानंतर अवनी राजाकडे पाठ फिरवते आणि चालत निघून जाते. पण राजाच्या मनावरती खूप मोठा आघात पडलेला असतो. त्याला वाटत असतं की अवनी आता त्याला कायमची सोडून जाईल. मनात तो देवी आईला जाब विचारतो की का गं देवी आई, नाही म्हणजे तुझ्या आशीर्वादाच्या ताकदीपेक्षा सुलवात्याचा श्राप इतका मोठा कसा काय ठरू शकतो? बाहेर जातो आणि गेट बंद करतो. खरंच त्याचं खूप जीवाला लागलं हे सगळं. प्रेक्षकांनो, भाग जरी संपत असला तरी शेवटी अवनी राजाचीच राहणार आहे. का माहिती आहे? कारण महेश स्वातीच्या घरी येतो. अर्थात त्या विमानेच काढी केली असणार आहे. आणि महेश अवनीचं काहीही ऐकून न घेता तिला फरफटत तसं धक्के मारून घराच्या बाहेर हाकलतो. जेव्हा तो ढकलतो ना त्यावेळेला राजा येऊन अवनीला सावरतो. आणि मग अवनी रागाने तेथून निघून जाते खरी, पण आता राजा महेशला ताकीद देतो की बायको आहे माझी, तिच्या डोळ्यात आलेलं पाणी बघू शकत नाही मी. जर माझ्या बायकोला परत काही म्हणाला ना तर, आणि तो महेशवरती हात उगारतो. पण आता शेवटी अवनी राजाच्या सोबत दांगटांच्या घरीच येणार आहे. आणि मग मस्त मोठं सेलिब्रेशन, सरप्राईज मिळणार आहे. कारण दांगटाने तिथे आता जे गाव अवनी गेलीची चर्चा करत होतं त्यांची तोंड बंद करण्यासाठी मोठं रिसेप्शन ठेवले. पण त्या सगळ्याला अवनीची मान्यता असेल का? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे पुढचे एपिसोड्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे भाग तुम्हाला मिळत राहतील.